महत्त्वाची बातमी आहे। मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी। मुंब्रा भागातील 4 घरांवर एटीएसने छापेमारी केली आहे। 2 जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे। इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत। अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती आणि याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केलेली आहे। अधिक माहिती या छापेमारी संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, काय अधिक माहिती आहे या छाप्या संदर्भात? काय पोलिसांच्या एटीएसच्या हाती लागलंय? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर मुंब्र्यामध्ये याआधी देखील अशा प्रकारची छापेमारी जी आहे ती एटीएस कडून करण्यात आली होती आणि त्यावेळेस देखील काही व्यक्तींना जी अटक आहे ती एटीएसच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि ही आता सध्याची सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण नुकताच दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे आणि याच अनुषंगाने आता एटीएसने कारवाया ज्या आहेत त्या चालू केलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे। मुंब्र्यामधून एका व्यक्तीला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे, तर दोघांची कसून चौकशी जी आहे ती मुंब्र्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत या जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून काही निष्पन्न होतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरकर याला अटक केली होती आणि याचेच जे काही धागेदोरे जे आहेत ते मुंब्र्यामध्ये सापडले होते आणि यामुळे दोघांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे ते ज्या ठिकाणी राहत होते म्हणजे कुर्ला या ठिकाणी देखील त्यांच्या घरावरती छापेमारी जी आहे ती एटीएस कडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढे काही निष्पन्न होतंय का किंवा अजून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।